महाराष्ट्राच्या राजकारणात 1990च्या दशकापासून खरं तर एक अतिशय धडाडीचं नेतृत्व म्हणून आपल्या सगळ्यांना ओळख असणारे अजितदादांचं आज अपघातामध्ये अकाली असं निधन झालं. कार्यकर्त्यांनी काम कसं करावं, कामाच्या दर्जाबद्दल लोकप्रतिनिधींनी किती जागरूक असावं, विधिमंडळाच्या सदस्यांनी कोणत्या मर्यादांचं कसं पालन करावं किंवा मंत्री म्हणून विधिमंडळाचं कामकाज कसं करावं, अशा अनेक दृष्टीनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रतिनिधी आज आपल्यातनं गेला. मला वाटते माझा आणि त्यांचा ऋणानुबंध जवळजवळ 31 वर्षापासूनचा. 1995 साली ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना वारणानगरला मी पहिला मोठा कार्यक्रम त्यांचा आयोजित केला होता आणि मग त्यांच्याबरोबर आमदार म्हणून मला काम करता आलं, त्यांच्या मंत्रिमंडळात काम करता आलं. आणि म्हणून मला असं वाटते की एका चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज पोरका झाला. त्यांच्या आत्म्याला चिरशांती तर लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या आघातातून सावरण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी, ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनसुराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो.